श्री गुरुचरित्र अध्याय 14 अकस्मात आलेल्या संकटाचे निवारण होईल, रक्षण होईल. श्री गणेशाय नमः. श्री गुरु दत्तात्रेयांनी लोकोद्धारासाठी भारतवर्षात श्रीपाद, श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती व श्री स्वामी समर्थ असे क्रमाने 3 अवतार घेतले. श्री गुरुचरित्र या ग्रंथात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या अद्भुत लीलांचे वर्णन आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र काशी येथे ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध अशा कृष्ण सरस्वतीकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली आणि तीर्थयात्रेस निघाले. ते वासर ब्रह्मेश्वर तीर्थास आले असताना त्यांनी एका ब्राह्मणाला नदीमध्ये आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. त्याला उदरव्याधीने पुरते गांजले होते. तेथे सायंदेव नावाचे एका ब्राह्मण ग्रामाधिकाऱ्याने श्रीगुरूंना आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. त्याने व त्याची पत्नी जाखाईने श्रीगुरूंची पूजा करून त्यांचा उत्तम पाहुणचार केला. श्रीगुरूंना, त्यांच्या शिष्यांना व त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाला सुग्रास भोजन दिले. श्रीगुरूंच्या कृपेने त्या भोजनानंतर ब्राह्मणाची उदरव्याधी कायमची गेली. या सेवेने प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी सायंदेवाला अनेक उत्तम आशीर्वाद दिले. तेव्हा तो म्हणाला, स्वामी, मी ज्याची चाकरी करतो तो यवन ब्राह्मण घातकी असून तो माझा वध करणार आहे. मग आपला आशीर्वाद कसा फलद्रूप होणार? श्रीगुरूंनी त्याला निःशंक मनाने यवन भेटीत जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो यवनाकडे गेला असता सायंदेवाचे अग्निसमान भयंकर तेजस्वी रूप पाहून त्याला ग्लानीच आली. तेवढ्यात त्याला एक स्वप्न पडले. त्यात कोणी ब्राह्मण शस्त्रघाताने आपला वध करीत आहे असे दृश्य दिसले. त्याला भीतीने जाग आली. या ब्राह्मणाचा वध केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने सायंदेवाला वंदन केले. वस्त्राधिकांनी सन्मान करून त्याला सुखरूप परत पाठविले. प्राणसंकट टळले होते. सायंदेव श्रीगुरूंना शरण गेला. गुरुकृपेने त्यांचे संपूर्ण कल्याण झाले. कालांतराने तो सपरिवार गाणगापुरात जाऊन राहिला. श्रीगुरूंचे शिष्यत्व पत्करून त्यांचे होरात्र सेवा करू लागला. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.